निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. ते बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने लव्हाळ्याचा एक पोठारा करून त्याला डांभर आणि राळ सोपडली. त्या पोठाऱ्यात तिने त्या बालकास घालून नदीकाठच्या लव्हाळ्यात नेऊन ठेवले आणि पुढे काय होते ते पाहावयास त्याची बहीण दूर उभी राहिली. मग फारोची मुलगी नदीवर स्नान करावयास आली. तिच्या दासी नदीच्या कडेने चालल्या असता लव्हाळ्यामध्ये तो पोठारा तिच्या नजरेस पडला. तो आणायला तिने आपल्या एका दासीस सांगितले. तो उघडून पाहता तिच्या दृष्टीस ते बालक पडले आणि पहा, तो मुलगा रडत होता. तिला त्याचा कळवळा आला आणि ती म्हणाली, हे कोणीतरी इब्रियाचे बालक आहे. तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली, आपणाकरिता मुलास दूध पाजव्यासाठी इब्री स्त्रियातून एखादी दाई बोलावू काय? फारोच्या मुलीने तिला म्हटले, जा बोला. तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली. फारोच्या मुलीने तिला म्हटले, या मुलाला घेऊन जा आणि माझ्याकरिता याला दूध पाज, म्हणजे मी तुला वेतन देईन. मग ती स्त्री त्याला घेऊन दूध पाजू लागली. ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे ठेवले, कारण ती म्हणाली, मी त्याला पाण्यातून बाहेर काढले. काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंधांकडे जाऊन त्याचे काबाड कष्ट पाहिले. त्या प्रसंगी आपल्या भाऊबंधांपैकी एका इब्रियाला कोणी मिस्री मारीत असलेला त्याला दिसला. तेव्हा त्याने इकडे तिकडे सभोवार नजर फेकली आणि कोणी नाही असे पाहून त्या मिस्रियास ठार करून त्याला वाळूत लपवले. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर गेला. तो दोघा इब्री मनुष्यांना एकमेकांशी मारामारी करताना त्याने पाहिले. तेव्हा ज्याचा अपराध होता त्याला तो म्हणाला, तू आपल्या सोबत्याला का मारत आहेस? तो त्याला म्हणाला, तुला आम्हावर अधिकारी आणि न्यायाधीश कोणी नेमले? तू त्या मिस्रियास जिवे मारले तसे मलाही मारावयास पाहतोस काय? तेव्हा मोशेला भीती वाटली. तो म्हणाला, खरोखर ती गोष्ट फुटली. फारोच्या कानी ती गोष्ट गेली तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजले. पण मोशे फारो पुढून पळून मिद्यान देशात जाऊ राहिला.
प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. ज्या ज्या नगरांमध्ये येशूच्या पराक्रमाची कृत्ये घडली होती तेथील लोकांनी पश्चाताप केला नाही म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला. हे कोराझिनना, तुझी केवढी दुर्दशा होणार. हे बेथसाइदा, तुझी केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर आणि सीदोन यात घडली असती तर त्यांनी मागेच गोंडपाट आणि राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. पण मी तुम्हास सांगतो की न्यायाच्या दिवशी सोर आणि सीदोन यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल. हे कफरनहुमा, तू आकाशापर्यंत चढवला जाशील काय? नव्हे, अधोलोकापर्यंत उतरशील. कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते. पण मी तुम्हास सांगतो की न्यायाच्या दिवशी सदोमास तुझ्यापेक्षा सोपे जाईल. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.